नमस्कार मित्रांनो, सागर बिल्डकॉन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, कोणतीही एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. प्रत्येक एक्झामची स्ट्रॅटेजी आपण या ठिकाणी सांगणार आहे. 5 ते 10 मिनिटाचा किंवा जास्तीत जास्त 15 मिनिटाचा व्हिडिओ होईल. पूर्ण व्हिडिओ बघा तरच तुम्हाला कळेल. ज्या काही एक्झाम आहेत त्या सगळ्या एक्झामची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगणार आहे. कशा पद्धतीने सिलेबस आहे, काय आहे हे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. सिव्हिल इंजिनिअरसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तसेच कोणतीही एक्झाम द्या तुम्ही, काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करण्यासाठी, ते सर्व मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार मित्रांनो, सागर बिल्डकॉनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 2000 हे जे वर्ष आहे 2026 हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे. याच्यामध्ये अनेक जणांनी तुम्ही फॉर्म भरले आहेत. ते एक्झाम कोणकोणते आहेत ते सर्व बघणार आहोत. पहिल्यांदा आपण जे घेतोय ते महाट्रान्सको एक्झामबद्दल आपण तुम्हाला सगळी माहिती सांगतोय. त्याचा सिलेबस कसा असेल, काय असेल ते तुम्हाला सांगतोय. एक्झामची डेट येईलच. ही जी एक्झाम असणार आहे मित्रांनो, याच्यामध्ये 50 क्वेश्चन टेक्निकलचे असणार आहे. डायरेक्ट मी तुम्हाला सिलेबस सांगतोय. ऑब्जेक्टिव्ह टाईप ही टेस्ट असणार आहे आणि एक्झाम बॉडी असणार आहे IBPS. 50 क्वेश्चन 110 मार्काला असणार आहे. म्हणजे एक क्वेश्चन साधारणतः 2.5 म्हणजे 2.5 मार्काला असणार आहे. 2 तासाचा वेळ आहे. जनरल ॲप्टिट्यूडला याच्यामध्ये जास्त महत्त्व नसतं. रिझनिंगचे 40 क्वेश्चन सोडवायचे, तुम्हाला 20 मार्क मिळणार आहेत. ॲप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन 10 मार्क मिळणार आहेत आणि मराठी लँग्वेजचे 20 क्वेश्चन 10 मार्क मिळणार आहेत. म्हणजे इतर जे आहे ते 80 क्वेश्चन आणि 40 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. 130 क्वेश्चन सोडवायचे, 150 मार्क तुम्हाला मिळणार आहेत. त्याचबरोबर निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि ही जी एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे ती IBPS आहे. त्याचबरोबर मित्रांनो, याच्यामध्ये महाट्रान्सको जर तुम्ही टार्गेट करणार असेल तर महाट्रान्सकोमध्ये टेक्निकल अत्यंत इम्पॉर्टंट आहे. टेक्निकल अतिशय इम्पॉर्टंट तुम्हाला असणार आहे. टेक्निकलवरच तुमचा सगळा खेळ चालणार आहे. ओके. त्यानंतर कशा पद्धतीने सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी कोणती एक्झाम क्रॅक करायची हे मी तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे, 150 मार्क असणार आहेत, परंतु तुम्हाला 30 मार्क आउट ऑफ 100 मार्क आणि 20 मार्क आउट ऑफ 100 मार्क फॉर सिलेक्शन ऑफ सोशल हॉरिझॉन्टल कॅटेगरी हे तुम्ही लक्षात ठेवायचे. तुम्हाला जर यादीमध्ये यायचं असेल नाव तुमचं तर तुम्हाला मिनिमम मार्क घ्यावे लागणार आहेत आणि प्रत्येक सेक्शनला या ठिकाणी नॉन निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला घ्यावं लागणार आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. IBPS कशा पद्धतीने एक्झाम घेते तेही तुम्हाला सांगतो. हा झाला महाट्रान्सकोचा सिलेबस. तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील काढू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक आहे, तिथून तुम्ही माझे चॅनल जॉईन करू शकता. त्याच्यावर तुम्हाला सगळ्या PDF वगैरे मिळेल. हा झाला IBPSचा. त्यानंतर दुसरी एक आपली एक्झाम असणार आहे महाट्रान्सकोचा PMC ही एक्झाम आहे. ती सुद्धा जी कंडक्टिंग बॉडी आहे ती IBPS आहे. याच्यामध्ये कनिष्ठ अभियंता JEEची आपली ॲडव्हर्टाईज आहे. त्याच्यामध्ये पहा, मराठी 15 क्वेश्चन, इंग्रजी 15, सामान्य ज्ञान 15, बौद्धिक चाचणी 15. सामान्यांमध्ये GS GK येणार, त्याच्यामध्ये इतिहास भूगोल सगळं येणार, पर्यावरण वगैरे सगळं येणार, करंट अफेअर. आणि बौद्धिक चाचणीमध्ये ॲप्टिट्यूड रिझनिंग हे येतं, हे लक्षात घ्या. टेक्निकलला 40चं वेटेज आहे. ही देखील एक्झाम IBPS घेणार आहे. 2 तासाचा वेळ असणार आहे. नॉन टेकला इथं जास्त महत्त्व आहे. ओके, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. PMC एक्झाम, पुणे महानगरपालिका ज्युनियर इंजिनियर. त्यानंतर जी दुसरी जी एक्झाम आहे ती MJP. आता MJPमध्ये कुठली पद आहे तुम्हाला दाखवतो मी. कनिष्ठ अभियंता स्थापत्य आणि दुसरे एक पद आहे ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. सिव्हिल इंजिनिअरिंग असू द्या, डिप्लोमा झालेला असो किंवा ITI झालेला असू द्या. याच्यामध्ये पण PMC सारखंच या ठिकाणी हे असणार आहे, म्हणजे एक्झामचं स्ट्रक्चर असणार आहे. कारण एक्झाम कंडक्टिंग बॉडी ही IBPSच आहे. याच्यामध्ये काय आहे बघा, 10, 10, 15, 15 मराठी आणि इंग्रजीमध्ये क्वेश्चन असणार आहेत. कशाचे? तर मराठी 10 मार्काला असेल, इंग्रजी 10 मार्काला असेल, सामान्य ज्ञान GS GK करंट अफेअर हे 15 आणि बौद्धिक चाचणी 15 आणि टेक्निकल हे 50 आहे. परंतु इथं पदविका दर्जा सांगितला आहे. पदविका दर्जामध्ये डिप्लोमा लेवलचं तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाणार आहे. JEEसाठी. कशासाठी? MJP म्हणजेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये ही एक्झाम कंडक्टिंग बॉडी सुद्धा IBPS आहे. 2 तासाचा वेळ आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकमध्ये तुम्हाला 10, 10, 15, 15 क्वेश्चन असणार आहेत. म्हणजे मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर, ॲप्टिट्यूड रिझनिंग. परंतु इथं जो दर्जा असणार आहे हो 10वीचा दर्जा आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. दर्जा हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे आणि एक्झामची जी लँग्वेज आहे ती मराठी इंग्रजी असणार आहे. इथे देखील पदविका दर्जाचे क्वेश्चन असणार आहे. हे झालं MJP. त्यानंतर MJPमध्ये मी तुम्हाला सांगितलं कनिष्ठ अभियंता स्थापत्य या ठिकाणी बघू शकता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. मित्रांनो, तुम्हाला जर हा म्हणजे सिलेबस असेल तुम्हाला एकत्र मी तुम्हाला सगळं देतोय, याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मी तुम्हाला पुढचं सांगतोय एक्झाम कंडक्टिंग बॉडीचं महत्त्व काय हे मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे. कोणती बॉडी कशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट करते ते सगळं मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. त्यानंतर पुढचं जे आहे ते ठाणे आहे. ठाण्यामध्ये जी एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे ती TCS आहे. अजून देखील
ठाण्याचा सिलेबस आलेला नाही, परंतु ठाण्याचा सिलेबस हा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, जीके जीएस, करंट अफेअर आणि टेक्निकल असाच असणार आहे. साधारणतः 10, 10, 15, 15 आणि 60 मार्काचा. 60-40 तर असेल किंवा 40-60 तर असेल. साधारणतः तुम्ही 60-40 पकडा, म्हणजे 40 नॉन टेक आणि 60 टेक्निकल असणार आहे. त्यांनी सांगितलेलं आहे इथं बघा, सगळ्यासाठी सांगितलं. अजून त्यांनी सिलेबस प्रत्येक पोस्टसाठी डिक्लेअर केलेलं नाही, परंतु एक्झाम कंडक्टिंग बॉडी जी आहे ती TCS आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. 100 क्वेश्चन असणार आहे, 200 गुणाची परीक्षा असणार आहे, 2 तासाचा वेळ असणार आहे. हे तुम्ही लक्षात. कशामध्ये असणार आहे? मराठी, इंग्रजी, सामान्य, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि विषय ज्ञान. लक्षात आलं तुमच्या? त्यामुळे तुम्ही मराठी, इंग्रजीचा अभ्यास तुम्हाला करावाच लागणार आहे, कोणतीही एक्झाम द्या. अंकगणित, बुद्धिमत्तेचा तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे, कोणती तुम्ही एक्झाम द्या. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. जर तुझं ते नसेल तर तुम्ही टेक्निकल करून ठेवा ना, सगळं स्ट्रॉंग टेक्निकल करून ठेवा. त्यानंतर पुढची जी असणार आहे नाशिक. नाशिकमध्ये अनेक पद्धतीचे फॉर्म तुम्ही भरलेले असतील, याला एक्सपिरियन्स वगैरे होता. त्याचा देखील सेम सिलेबस आहे. तुम्हाला ह्यातून तुम्हाला काय सांगायचं आहे, सिलेबस हा सेम आहे, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी लक्ष देऊन अभ्यास या ठिकाणी केला पाहिजे. आता या ठिकाणी सहाय्यक अभियंता स्थापत्य ही एक आहे. याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ही बॉडी पण TCS आहे. TCS कसं घेते? मराठी 15 मार्क, इंग्रजी 15 मार्क, सामान्य 15 मार्क. याच्यामध्ये ॲप्टिट्यूड रिजनिंग सिलेबसमध्ये तर दिसत नाही, परंतु त्या सामान्यांमध्ये ते क्वेश्चन विचारू शकतात आणि संबंधित विषयाला 55 आहेत. म्हणजे 15-15, 15-2 30, 15-45 म्हणजे 45-55 हा फॉर्म्युला आहे. सेक्शनल टायमिंग आहे का काय आहे हे परीक्षेच्या अगोदर आपल्याला 1-2 आठवडे कळेल. 100 क्वेश्चन 200 मार्क आणि मराठी आणि इंग्रजी माध्यम असणार आहे. नाशिकमध्ये सहाय्यक अभियंता स्थापत्य गट का आहे, त्याचबरोबर कनिष्ठ अभियंताची पण एक जाहिरात आहे, त्याचा पण अशाच पद्धतीचा आहे. आणि दुसरे एक आहे सहाय्यक कनिष्ठ अभियंता, त्याचा पण अशाच पद्धतीचा फॉर्मॅट आहे. दर्जा मात्र इथं कसं आहे, कनिष्ठ अभियंत्याला पदविका पदवी आहे, इथं पण पदविका पदवी आहे, परंतु सहाय्यक अभियंत्याला मात्र इथं जो दर्जा आहे तो पदवीचा आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. दर्जा पदवीचा असणं म्हणजे एक्झाम पदवी लेवलचे क्वेश्चन येणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. मला यातनं तुम्हाला सांगायचं काय आहे मित्रांनो, सिलेबसनुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे. मराठी असेल, इंग्रजी असेल, GS असेल, GK असेल, हे सगळ्याच एक्झामला आहे. GS GK त्यानंतर करंट अफेअर हे येणारच आहे. त्यामुळे हे करूनच ठेवायचं तुम्हाला. ह्याला एक 7 दिवस दिले, ह्याला एक 7 दिवस दिले, ह्याला एक 7 दिवस, 21 दिवसामध्ये तुमचं हे सगळं होते. आणि ॲप्टिट्यूड रिजनिंग दररोज 1-2 तास केलं तर तुमचं हे 21 दिवसामध्ये कंप्लीट होते मित्रांनो, मी खरं सांगतो तुम्हाला. आणि टेक्निकली दररोज करा तुम्ही, पुण्याचा अभ्यास करून याचा अभ्यास करून दररोज काय फायदा नाही मराठी इंग्रजीचा. आता मी तुम्हाला हे बाकीचं पण मी दाखवतोय फक्त. म्हणजे आता आपल्या जे एक्झाम आहेत त्या कोणत्या आहेत, सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग सगळे विद्यार्थी कशाचा अभ्यास करतात, महाट्रान्सको, त्यानंतर PMC. ओके, महाट्रान्सको कोण घेणार आहे? IBPS घेणार आहे. PMC कोण घेणार आहे? IBPS घेणार आहे. त्यानंतर MJP ज्या काही जागा आहेत, कनिष्ठ अभियंता आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, ते IBPS घेणार आहे. त्यानंतर तुम्हाला मी सांगतो पुढं TCS ठाणे घेणार आहे, नाशिक ठाणे घेणार आहे. नाशिकचे वेगवेगळे फॉर्म भरू शकतात. आता मी तुम्हाला बाकीच्या पण एक्झामबद्दल थोडीशी माहिती देतो आणि आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगबद्दल पण थोडी माहिती देतो. SSC याचा सिलेबस आपण या ठिकाणी वाचूया आणि ते तुम्हाला मी डिटेल माहिती सांगतो. फक्त 1-2 सेकंद, फोन आलाय मला. हे लक्षात घ्या मित्रांनो, SSC मध्ये प्री आणि मेन्स आहे. SSCचा एक्झाम पॅटर्न कसा का असेना, परंतु आपल्याला हे सगळीकडे करावं लागणार, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता SSC मध्ये काय, SSCची एक्झाम झाली, पण मला तुम्हाला सांगायचं काय, जनरल इंटेलिजन्स रिजनिंग हे तिथं पण आहे, जनरल अवेअरनेस तिथं पण आहे, हे तुम्ही डिटेल वाचू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये कुठले सब्जेक्ट आहेत, याच्यामध्ये बिल्डिंग मटेरियल, इस्टिमेटिंग, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन, सर्वेइंग, सॉइल मेकॅनिक्स, हायड्रोलिक्स, इरिगेशन इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे थेरी ऑफ स्ट्रक्चर, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, RCC डिझाईन, स्टील डिझाईन, हे सब्जेक्ट आहेत. म्हणजे आपल्याला हे सगळं करावंच लागणार आहे. म्हणजे तुम्ही सेंट्रलची एक्झाम द्या किंवा स्टेटची एक्झाम द्या, तुम्हाला मराठी असेल, इंग्रजी असेल, GS GK असेल, हे करावंच लागणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, हे तुम्हाला करावं लागणार आहे. त्यामुळे 7 दिवस जरी तुम्ही मराठीला दिले, 7 दिवस जरी तुम्ही मराठीला दिले, 7 दिवस मराठीला, 7 दिवस इंग्रजीला आणि 7 दिवस त्याच्यामध्ये मराठी, भूगोल असेल, इतिहास असेल, पर्यावरण असेल, करंट अफेअर असेल आणि GK असेल, याला दिले तर हे परफेक्ट होते. तुमचा पंचायत राज असेल, राज्यघटना असेल, त्याबद्दलचं पण तुम्हाला मी डिटेल नॉलेज सांगणार आहे. आणि स्पेशल स्ट्रॅटेजी काय असणार आहे हे आपल्याला तुम्हाला माझ्या ॲपवरती पाहायला मिळेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही माझा ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता, माझी सोशल मीडिया हँडल तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला डिटेल स्ट्रॅटेजी, स्पेसिफिक स्ट्रॅटेजी अत्यंत माफक दरामध्ये तुम्हाला मिळणार आहे. स्पेशल IBPSला कसं टार्गेट करायचं, TCSला कसं टार्गेट करायचं आणि इतर एक्झामला कसं टार्गेट करायचं. मला फक्त हे तुम्हाला दाखवायचं आहे SSCचं कसं आहे, हे सिव्हिल इंजिनिअरिंगचा असा सिलेबस आहे. म्हणजे सगळे सब्जेक्ट त्यांनी यात कव्हर केले, लक्षात आलं का तुमच्या. त्यामुळे तुम्हाला सगळं सिव्हिल इंजिनिअरिंग करावं लागणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा थोडासा प्रकार वेगळा आहे, MCQ पद्धतीचा थोडासा प्रकार वेगळा आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आता हा मेन्स एक्झाम आहे SSCची, बघा इथं डिटेल सिलेबस दिला आहे सगळा,
तुम्ही पाहू शकता. म्हणजे तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे. मला सांगायचं काय, हे तुम्हाला सगळं करावं लागणार आहे. मी याची तयार करून ठेवली PDF म्हणून तुम्हाला व्हिडिओ टाकला. सगळे विषय आहेत याच्यामध्ये. पुन्हा सब टॉपिक कुठले आहेत, बिल्डिंग मटेरियलमध्ये एस्टिमेटिंग, कॉस्टिंग, व्हॅल्युएशन, सर्वेइंग, सॉइल मेकॅनिक्स, हायड्रोलिक्स, इरिगेशन इंजिनिअरिंग, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग म्हणजे थिअरी ऑफ स्ट्रक्चर आहे, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी, RCC डिझाईन, स्टील डिझाईन, हे सगळं हे तुम्हाला सगळं करावं लागणार आहे. आणि SSCची फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज या ठिकाणी CBT होते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. आता हे तुमचं झालं SSCचं. आता तुम्हाला मी RRBचं पण सांगतो. तुम्ही कोणती एक्झाम द्या, RRBची आता एक्झाम तुमची असेलच. RRB JEEची. RRB JEE मध्ये काय आहे, 90 मिनिटाचा वेळ आहे. ओके. CBT 1 आहे. इथं थोडंसं वेगळं आहे. 100 क्वेश्चन सोडवायचे आहेत, 90 मिनिटाचा वेळ आहे. आणि इथं जे निगेटिव्ह मार्किंग माझ्यामध्ये 1/3 काय तर निगेटिव्ह असते RRB JEE मध्ये. ओके. CBT 1, CBT 2. CBT 1 फक्त क्वालिफाईंग असते आणि CBT 2 चे मार्क या ठिकाणी पकडले जातात. CBT 1 जी आहे ती मॅथमॅटिक्स असणार आहे, जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग, जनरल अवेअरनेस असणार आहे आणि जनरल सायन्स. हे फक्त तुम्हाला समजायला सांगतोय. जनरल सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, लाईफ सायन्स हे सगळं असणार आहे. अप टू 10th स्टँडर्ड CBSE पॅटर्ननुसार असणार आहे. CBSE घ्या किंवा स्टेट घ्या, सगळं सेमच असते. म्हणजे सायन्स काय बदलणार नाही ना, लक्षात आलं का? परंतु याची CBT जी आहे ही कॉमन CBT असल्यासारखी असते. याचा डिटेल सिलेबस तुम्ही पाहू शकता इथं. मी डिटेल सिलेबस वाचणार नाही कारण व्हिडिओ मोठा होईल. मॅथमॅटिक्सचे 30 क्वेश्चन असतात. त्यानंतर जनरल इंटेलिजन्सचे 25 क्वेश्चन, जनरल अवेअरनेसचे 15 क्वेश्चन आणि जनरल सायन्सचे 30 क्वेश्चन. हे फक्त तुम्हाला क्रॅक करायचं आहे. ओके. आणि पुढे जायचं आहे तुम्हाला. क्वालिफाईंग मार्क घ्यायचे आहेत. 1/3 निगेटिव्ह काहीतरी आहे. आणि सेकंड स्टेज CBT जी आहे तुमची ही पूर्ण टेक्निकल बेस्ड असणार आहे. म्हणजे तुम्ही ज्युनियर इंजिनिअर सिव्हिलचा फॉर्म भरला तर टेक्निकल सिव्हिलचा असणार आहे आणि नॉनटेक पण त्यात थोडं असणार आहे. CBT दुसऱ्या काय आहे तुम्हाला सांगतो. CBT 2 मध्ये हे आपल्याला थोडं विचारलं जाते. कुठलं जनरल अवेअरनेस थोडं विचारलं जाणार आहे. फिजिक्स, केमिस्ट्री आहे, बेसिक ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, बेसिक्स ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन आणि टेक्निकल ॲबिलिटी, हे सगळं तुम्हाला विचारलं जाते. 2 तासाचा वेळ आहे. नंबर ऑफ क्वेश्चन 150 असणार आहे. हे सेकंड स्टेज CBT मी तुम्हाला RRB सांगतोय, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. कसा असणार आहे त्याचा फॉर्मॅट मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या. जनरल अवेअरनेसचे 15 क्वेश्चन, नंबर ऑफ क्वेश्चन CBT फर्स्ट, CBT सेकंड. मार्क किती आहेत? 15 क्वेश्चन 15 मार्क. फिजिक्स, केमिस्ट्री 15 क्वेश्चन 15 मार्क. बेसिक ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन 10 क्वेश्चन 10 मार्क. बेसिक ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन कंट्रोल 10 क्वेश्न 10 मार्क. आणि टेक्निकल ॲबिलिटीचे 100 क्वेश्चन असणारे 100 मार्क. म्हणजे एक लक्षात घ्या, टेक्निकलचा सब्जेक्ट तुम्ही सेंट्रलची एक्झाम द्या, RRBची एक्झाम द्या, SSCची एक्झाम द्या किंवा महाराष्ट्रातली कुठलीही सरळ सेवा एक्झाम द्या, तुम्हाला टेक्निकलचा अभ्यास करावा लागणार आहे. मला तुम्हाला ह्यातनं हेच सांगायचं आहे. टेक्निकल तुमचं स्ट्रॉंग करून ठेवा. आणि मराठी, इंग्रजी, ॲप्टिट्यूड, रिजनिंग हे क्वेश्चन तुमचे सुटतात. थोडाफार दररोज अभ्यास केला का. त्यावर टेक्निकलवर तुम्ही भर द्या आणि टेक्निकलचे सिव्हिलचे सगळे सब्जेक्ट एकदा पक्के करून ठेवा, तर तुमची एक्झाम क्रॅक होणार आहे. अन्यथा एक्झाम क्रॅक होणार नाही. हे इतकं सोपं नाही मित्रांनो. तुम्हाला जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नसणार आहे. म्हणजे अभ्यास केला तर सोपं आहे. आणि 3 महिन्यामध्ये तुम्ही एक्झाम क्रॅक होऊ शकता जर तुम्ही दररोज अभ्यास केला तर. मी फक्त तुम्हाला सिलेबस सांगतोय. का सांगतोय सिलेबस तुम्हाला? तर कळावं की टेक्निकल हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि नॉनटेक पण महत्त्वाचं आहे. आपल्या राज्यातली एक्झाम आहे 60-40चा फॉर्म्युला आहे. काही ठिकाणी 45-55चा आहे, काही ठिकाणी 40-60चा आहे. परंतु तुम्हाला टेक्निकल सगळं करावं लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी नॉनटेक पण करावं लागणार आहे. मी तुम्हाला RRB JEEचे फर्स्ट आणि सेकंड स्टेज CBT सांगितली आणि RRB JEE मध्ये हे जे आहे ते CBT सेकंडमध्ये कुठले सब्जेक्ट असणार आहे सिव्हिलचे, हे तुम्हाला मी एका ठिकाणी एका छताखाली देतोय सगळं. लक्षात आलं का? हा डिटेल सिलेबस, हे सगळे सब्जेक्ट आहेत सिव्हिलचे. त्यामुळे तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे मित्रांनो. टेक्निकल सब्जेक्ट तुम्हाला करावं लागणार आहे. जे काही मी तुम्हाला दाखवतोय एकदा करून ठेवा सगळं तुम्ही, तर तुमच्या लक्षात येईल. नुसत्या मराठी इंग्रजी पक्का आहे, GK पक्का आहे, पर्यावरण पक्का आहे, ॲप्टिट्यूड रिजनिंग म्हणून तुमचे पोस्ट निघत नाही. दोन्हीचा अभ्यास सोबत घ्यावा लागणार आहे. एका छताखाली मी तुम्हाला दाखवतोय. त्यानंतर काही लोक NTPCचा पण फॉर्म भरतात, म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड नॉन टेक्निकल पॉप्युलर एक्झामिनेशन. त्याच्यामध्ये थोडा वेगळा आहे कारण ती नॉन टेक्निकची एक्झाम आहे. त्याच्यामध्ये 90 क्वेश्चन असणार आहेत आणि तुमचे मार्क जे असणार आहेत ते 100 असणार आहेत. 90 क्वेश्चन, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन 100 असणार आहेत. 90 मिनिटाचा वेळ आहे. जनरल अवेअरनेसचे 40, मॅथमॅटिक्सचे 30 आणि इंटेलिजन्सचे 30. ओके. हे तुम्ही इथं सिलेबस बघू शकता. ही NTPC आहे, मी असंच तुम्हाला दाखवतोय. याच्यामध्ये तुम्ही जर RRBचा अभ्यास केला किंवा कोणत्या एक्झामचा याचा देखील तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ही पण एक्झाम तुम्ही देऊ शकता. मॅथमॅटिक्स बघा किती सोपं आहे. CBSE लेवलचं जरी असलं तर अप टू 10th स्टँडर्ड आहे. जनरल इंटेलिजन्स घ्या, जनरल अवेअरनेस घ्या आणि सेकंड स्टेजमध्ये पण हेच आहे, फक्त त्याचं हे वाढतंय. म्हणजे जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन, मॅथमॅटिक्स 35 क्वेश्चन, जनरल इंटेलिजन्स 35 क्वेश्चन असं असणार आहे. ओके. फक्त त्याचं वेटेज वाढतंय CBT 2 मध्ये NTPC. फक्त मी तुम्हाला दाखवतोय. ओके. हे तुम्ही बघू शकता. आता दुसरं जे आहे, काही लोक जे फॉर्म भरतात ते मी तुम्हाला SSC JEE सांगितलं, प्री मेन सांगितलं, RRB JEE सांगितलं आणि आता काही लोकांनी ह्याचा पण फॉर्म भरला असेल. मी तुम्हाला फक्त दाखवतो. हे 1 मिनिटात मला वेळ द्या. ही जी एक्झाम आहे ह्याचा काही सगळेजण फॉर्म भरत नाहीत. ओके.
परंतु तरी देखील मी सिलेबस असाच हे केला आहे. मी फॉर्म भरला होता म्हणून मी असंच एका ठिकाणी घेतला आहे. हे जे आहे ते महाराष्ट्र एज्युकेशन सर्व्हिसेस ग्रुप ए आणि ग्रुप बी टेक्निकल, म्हणजे प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल जे आहे, उपसंचालक, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उपप्राचार्य, हेडमास्टर, निरीक्षक, याच्यासाठी ही एक्झाम होते. ही पण एक्झाम असणार आहे आपली या वर्षामध्ये. याचा काही जण फॉर्म भरतात, काही जण फॉर्म भरत नाही. हा वेगळा आहे प्रकार, म्हणजे ह्याचा सिलेबस वगैरे वेगळा आहे. फक्त असंच मी तुम्हाला दाखवतोय. ह्याचा देखील तुम्ही फॉर्म भरू शकला असता. याचा सिलेबस पूर्णच वेगळा आहे. हे तुम्हाला फक्त ॲज अ मी दाखवतोय. हे काय याचा सगळे फॉर्म भरत नाहीत. सिव्हिलच्या विद्यार्थ्याला मला काय सांगायचं आहे मी तुम्हाला सांगतो. आता यावर मी तुम्हाला सांगतो. आता आपल्या ज्या एक्झाम आहेत त्या कोणत्या एक्झाम आहेत ते तुम्हाला मी एकदा सांगतो. महाट्रान्सको जी एक्झाम आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला सांगतो महाट्रान्सको जी एक्झाम असणार आहे ती अत्यंत महत्त्वाची एक्झाम असणार आहे. महाट्रान्सको एक्झाम. ओके. महाट्रान्सको नंतर दुसरी जी एक्झाम आहे तुमची PMCची एक्झाम अत्यंत महत्त्वाची असणार आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर MJP ही IBPS घेते. 2-3 एक्झाम आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे ज्युनियर इंजिनियर, सहाय्यक अभियंता, स्थापत्य अभियंता सहाय्यक ही आहे. TCSचा सिलेबस आला नसेल, ठाण्याचा सिलेबस आला नसेल, परंतु सिलेबस सेमच असणार आहे. तुम्ही अभ्यास करायला काही हरकत नाही. ठाण्याची एक्झाम महत्त्वाची आहे. त्यानंतर नाशिकच्या काही जणांनी एक एक्सपिरियन्सवर भरला असेल कुठून तर घेऊन काहीतरी करून, नाशिकच्या 2-3 या ठिकाणी हे परीक्षा असणार आहे. सहाय्यक अभियंता, ज्युनियर इंजिनियर, त्यानंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता हे आहे नाशिक. हे एक्झाम महत्त्वाची आहे. आणि RRBची एक महत्त्वाची एक्झाम आहे. ज्यांनी NTPCचा फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी RRB JE फर्स्ट आणि सेकंड. आता मला तुम्हाला काय सांगायचं आहे मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर व्हिडिओ बघताना तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. IBPS जे आहे ते IBPS जी एक्झाम घेणारी बॉडी आहे त्या IBPSचा थोडंसं वेगळा प्रकार आहे. कारण IBPS काय करते मित्रांनो, 5 पर्याय देते. म्हणजे एक क्वेश्चन आणि 5 पर्याय असणार आहेत. 5 पर्याय या ठिकाणी असतात IBPS मध्ये. लक्षात घ्या, 5 पर्याय IBPS मध्ये असतात. परंतु TCS मध्ये काय असतं मित्रांनो, TCS मध्ये एक क्वेश्चन आणि 4 या ठिकाणी ऑप्शन असतात, ऑप्शन. परंतु IBPS मध्ये काय आहे, IBPS मध्ये एक क्वेश्चनला 5 ऑप्शन असतात. TCS थोडं डेप्थमध्ये विचारतं, डिटेलमध्ये विचारतं, परंतु IBPS डिटेलमध्ये विचारत नाही. हा फरक तुम्ही समजून घ्या. IBPS मधला IBPS डिटेलमध्ये जास्त विचारत नाही, वरवरच विचारते. परंतु IBPS काय करते, एखाद्या सब्जेक्टवर जर त्यांनी ही केला म्हणजे फोकस केला तर त्याच सब्जेक्टवर भरपूर क्वेश्चन टाकायची शक्यता असते. आपल्याला वाटतं की मी हा सब्जेक्ट केला तर त्या सब्जेक्टमधला राहिला माझा, तर त्या सब्जेक्टमधला प्रश्न पण एखाद्या वेळेस येत नाही. परंतु TCSला तसं नाही. TCSला प्रत्येक ह्याच्यातलं थोडं टाकलं जातं. 1-2 क्वेश्चन टाकले जातात. तेवढा सिलेबस दिलाय त्यातलं. मराठी इंग्रजी जे आहे, आपण जे म्हणतो ना मराठी इंग्रजी, हे IBPSचं अत्यंत सोपं असतं. मराठी इंग्रजी. त्यानंतर जनरल नॉलेज जे आहे किंवा करंट अफेअर जे आहे ते फक्त 75 असेल राज्यघटना, ते 3-4 महिने किंवा 5-6 महिन्याच्या आतलं असतं. करंट अफेअर वगैरे, करंट अफेअर किती 5-6 महिन्याच्या आतलं असतं. परंतु TCSसाठी 1-2 वर्ष कुठलं पण विचारतात काय पण, हे समजून घ्या. त्यानंतर ॲप्टिट्यूड रिजनिंग म्हणजे गणित बुद्धिमत्ता असणे असेल, अंकगणित असेल, हे IBPSला अत्यंत सोपं असतं. फक्त एक असतं की तुम्हाला क्वेश्चन जास्त असतात आणि टाईममध्ये सोडवायचे असतात. हा IBPSचा प्रकार आहे. IBPS रिस्पॉन्स शीट देत नाही, TCS रिस्पॉन्स शीट देते. परंतु TCSचं सगळंच थोडंसं हे आहे, म्हणजे फॉर्म भरायचं पण त्यांची लई प्रोसेस अवघड आहे. सगळे डॉक्युमेंट अपलोड करा, हे करा, ते करा. सॉरी, IBPS इतकं नाही, फक्त फॉर्म भरा, पुढे जावा आणि एक्झाम द्या तुम्ही. IBPS मध्ये ॲप्टिट्यूड रिजनिंग हे अवघड असतं, हे समजून घ्या तुम्ही. कारण IBPS ही बँकिंगची एक्झाम कंडक्ट करणारी बॉडी आहे. IBPS मध्ये काय असतं, ॲप्टिट्यूड रिजनिंग हे थोडंसं अवघड येतं. परंतु TCS मध्ये नॉर्मल लेवल असतं, त्यांनी जो दर्जा दिला त्या पद्धतीने असतं. गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, जे काय असेल ते ओके. परंतु IBPS मध्ये थोडं ॲप्टिट्यूड रिजनिंग अवघड असतं, त्या एक्झामच्या दर्जानुसार असतं. मराठी इंग्रजी अत्यंत सोपं असतं आणि करंट अफेअर वगैरे 5-6 महिन्याचं असतं. परंतु TCS मध्ये करंट अफेअर हे वर्ष 2 वर्षाचं पण विचारलं जाऊ शकतं, हे तुम्ही समजून घ्यायचं. आता सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ह्या ज्या एक्झाम आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कोणकोणत्या, महाट्रान्सको असेल, PMC असेल, MJP असेल, नाशिक असेल आणि ठाणे असेल, एवढ्याच एक्झाम आहेत. अजून भविष्यात कोणत्या एक्झाम येणार माहीत नाही, परंतु आता हे एक्झाम आहे. आणि RRB JEचा ज्यांनी फॉर्म भरला त्यांच्यासाठी सर्वांनी अभ्यास करायचा मित्रांनो. फक्त मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्ही फक्त 3 महिन्यामध्ये एक्झाम क्रॅक होऊ शकता. किती? 3 मंथमध्ये. जर तुम्ही हे ऐकलं आणि ह्या स्ट्रॅटेजीने अभ्यास केला, 7 दिवसामध्ये डिटेल मराठी संपवा. जिने कधी मराठी वाचलं नाही त्यांच्यासाठी सांगतोय, इंग्रजी 7 दिवसामध्ये संपवा आणि 7 दिवसामध्ये करंट अफेअर सगळंच घ्या. त्यात करंट अफेअर वगैरे काही वाचायचं नाही. काही वेळा आपण 2-2, 3-3, 4-4 पुस्तकं वाचू, त्यातलं पडत पण नाही, की क्वेश्चन पडत नाही, असंही होतं. त्यानंतर यूट्यूबचं जे खरंच हुशार आहेत त्यांचेच व्हिडिओ बघा, मॅरेथॉन लेक्चर, बुस्टर लेक्चर असे बघून मित्रांनो परीक्षा क्रॅक होत नसते. आणि टेक्निकल तुम्ही स्ट्रॉंग करून ठेवा. दररोज टेक्निकलचा अभ्यास करा आणि इतर सब्जेक्टसाठी थोडा वेळ द्या. 3 महिन्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंटची नोकरी लागते. सिव्हिल इंजिनिअरिंग गव्हर्नमेंटची नोकरी 3 महिन्यामध्ये तुम्हाला गॅरंटी देतो. पण तुम्हाला दररोज 10 तास, किती? दररोज 10 तास अभ्यास करावा लागणार आहे तुम्हाला, तर होणार आहे. दररोज 10 तास अभ्यास केला तर काही सोपं नाही मित्रांनो, हे होऊ शकतं. त्यामुळे मी तुम्हाला सगळ्या एक्झामचा सिलेबस
IBPS स्ट्रॅटेजी, TCS स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि इतर एक्झामचं पण सांगितलेलं आहे, कुठल्या एक्झामचा कोणता सिलेबस आहे. त्यामुळे टेक्निकल तुम्ही करून ठेवा आणि नॉन टेक दररोज थोडं थोडं करा आणि अभ्यास करत राहा मित्रांनो. तुमची एक्झाम 100% क्रॅक होते. यावर्षी भरपूर एक्झाम निघणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. माफक दरामध्ये सगळे कोर्सेस तुम्हाला मी देणार आहे. तिथून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्यात तुम्हाला दिसेल हळूहळू सगळे व्यवस्थित व्हिडिओ आणि डिटेल स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे. ME पण देणार आहे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची पण. तुम्ही माझं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तरच तुम्हाला कळेल आपली क्वालिटी काय असणार आहे. त्याचबरोबर माझ्या सोशल मीडियाच्या सगळ्या चॅनलच्या लिंक आहेत, त्या देखील लिंक तुम्ही फॉलो करा, म्हणजे चॅनल जॉईन करून ठेवा, मी तुम्हाला अपडेट मिळेल. ओके, तर माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून माझा ॲप डाउनलोड करायला विसरू नका. बेस्ट ऑफ लक मित्रांनो. धन्यवाद.